ह्या गावामध्ये जवळपास 36 लाख रुपयाचा घोळ यांनी 3 महिन्यामध्ये केलेला आहे। नमस्कार, आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजे। आत्ता आपण आलो आहोत अहमदपूर तालुक्यातील थोडसावर गाव येथे। या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या समोर या ठिकाणचे ग्रामस्थ श्री शेषराव कुरनुळे या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत। आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत की नेमकं प्रकरण काय आहे आणि या ठिकाणी त्यांनी यावर्षी पंढरपूरची वारी न करता ते या ठिकाणी अर्धनग्न अवस्थेत या ठिकाणी बसलेले आहेत। एक सामान्य माणूस जेव्हा जागरूक होतो त्यामुळेच काय होतं आपण पाहूयात। एकंदरीत महाराज म्हणजे ग्रामपंचायतच्या लेवलला राशन दुकानपासून ते सर्वस्तर मोठ्या स्थळापर्यंत आज भ्रष्टाचार होतोय, ते तुमच्यापर्यंत कसा आला? कारण आज राशन दुकानाला सुद्धा जेव्हा राशन दुकानची पावती फाडतो त्यावेळेस पावती देत नाही, कारण तिथं स्थानिक लेवलपासून भ्रष्टाचार होतोय। तर यांच्या कसं एकंदरीत हा भ्रष्टाचार लक्षात आला आणि काय प्रकार आहे नेमकं विचारा, काय सांगाल आपण ह्या प्रकरणाविषयी? माझ्या सुरुवातीला नमस्कार सर, मी शेषराव शिवमूर्ती कोणी राहणार सावरगाव थोडचा रहिवासी असून मला या ठिकाणी उपोषणाला बसण्यासाठी भाग पाडावं लागलं। ते कारण मी 6 महिन्यापासून या ग्रामपंचायतच्या प्रकरणामध्ये हात घातला। त्यावेळेस मी माहिती एक एक काढीत राहिलो। त्यावेळेस माझ्या लक्षात असं आलं की कामं न करता येणे बिलं उचलले। मग मी बँकेमध्ये जाऊन स्टेटमेंट काढलं, बिलं काढले ऑनलाईन, आणि ही आणि ती दोन्ही मिळतं जुळतं आहे का स्टेटमेंट आणि बिलं, ही मी चौकशी केली। चौकशी केल्यानंतर मी अर्ज दिले, लातूरला दिले। प्रथम तुम्हाला कुठलं काम निदर्शनास आलं जे की काय घोळ वाटतं असं तुम्हाला? नाल्या उपशिण्याचं काम म्हणून हे केले। तिथून मोटारी भरण्याचं काम, 3 वेळेस मोटारी 4 वेळेस मोटारी जळल्या म्हणतात। ते मोटारीचं 76,000 रुपये 700 रुपये बिल झाले त्याचं एका मोटारीचं जळण्याचं। तर किमान सर्व शेतकरीच आहेत, एका मोटारीला 3,000 ते 4,000 रुपये बिल मोटारी जळेल तर भरण्यासाठी लागेल। रिपेरिंगला कमीत कमी किती हजाराचं बिल उचललं गेले? 76,700 रुपयाचं 67,000 रुपये अशी माझ्या अंदाजानं काहीतरी 1-1.5-2 लाख रुपये काहीतरी त्याचं मोटर दुरुस्तीचं आहे। म्हणजे या ठिकाणी नुसतं रिपेरिंगचं बिल असताना प्रशासकीय अधिकाऱ्याने सुद्धा हे पास केलेत। म्हणजे ह्या एकंदरीत कारभारात कोण ग्रामसेवक होते, ग्राम अधिकारी कोणते होते, कोण होते या ठिकाणी? ग्रामसेवक, सरपंच, तिथून BDO साहेब असावं लागते, गट विकास अधिकारी, तिथून विस्तार अधिकारी असायला पाहिजे। त्यांच्यापासून बिल पास झाल्याशिवाय उचलता येत नाही। ह्याच्यामध्ये कोण कोण आहेत ते आपल्याला या तपासामध्ये साहेबानं व्यवस्थित त्याचा तपास करावं आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई ही माझी विनंती आहे। म्हणजे जेव्हा सामान्य नागरिक जागरूक होतो त्यावेळेस काय सत्य परेशान होऊ शकता, पराजित नाही। कारण असं म्हटलं जातं की ज्यावेळेस सामान्य नागरिक जागतो त्यावेळी हे प्रकरण हळूहळू बाहेर येतात। एकंदरीत या ठिकाणी जे ग्राम विकास अधिकारी आहेत त्यांच्या समोरच हे सर्व कारभार होत होता। एकंदरीत हे बिलं उचलली गेलेत। त्यानंतर तुमचं म्हणणं काय आहे किंवा तुमच्यासोबत ह्या गावचे नागरिक आहेत का? मग ह्या गावचे नागरिक आपल्यासोबत आहेत आणि त्यावेळेस मी सांगतो मला चौकशी केली ग्रामपंचायतमध्ये, ग्रामपंचायतच्या सदस्याकडून प्रत्येक सदस्याला मी विचारलो, बा हे तुम्हाला बिलं उचललेलं ही मोटारी ते भरलेलं काही माहिती आहे का? मासिक सभा झाली आहे का तुमची प्रत्येक महिन्याला? मासिक सभा नाही म्हणजे आमचे संध्याकाळी येऊन सह्या घेऊन जातात, आम्हाला मासिक सभा ती काही माहिती नाही। ग्रामसभा झाली नाही 1 मेची, असं कुठलेच प्रश्न मांडून त्याने हे केले की घरी बसून त्याच्या ग्रामसेवक सरपंच यांनी आपले मुद्दे लिहायचे आणि त्याच्यावर पास करून तेच त्याने बिलं उचलायचे। त्या अंगणवाडीच्या कामासाठी त्याने पेंटिंगचं काम केले म्हणून आमच्या गावातले काही नागरिक आहेत त्यांच्या नावानंच बिलं उचलले। शुभम कोनालेच्या नावानं आहेत, माणिक जळबा केसाळीच्या नावानं आहेत, तिथून किसन मुंडे म्हणून एक आहे डोंगर शिळकीचा, त्याच्या नावानं 2.5 लाख रुपये बिल उचललेलं आहे। एकंदरीत गावात माणूस नसता बाहेरच्या लोकांकडे 1 लाख रुपयाचं बिल उचललेलं आहे शेळके साहेबानं। मी माहितीचा अधिकार टाकल्यानंतर मग तिने माझ्याकडून माहितीचा अधिकार घेतले नाहीत। घेतले नसल्यावर मी BDO साहेबाकडे गेलो, तिथं त्यांच्या समोर बोलून घेऊन त्यांना द्यायला गेलो, त्यांच्या समोर सुद्धा नाकार दिला तिने। नाकार दिल्यानंतर मी पोस्टानं पाठवलं, पोस्टानं मग सोडून घेतली तिने, पण मला तिने घेतले आणि रजेवर गेले। ॲडिशनल म्हणून एक शेवाळे ग्रामसेवक आले होते, त्यांनी सुद्धा माहितीचा अधिकार टाकल्यानंतर 17.25 लाख रुपयाचा तिने गोंधळ उडविला आणि ती बिलं उचलून त्यांनी लंपास केली। नंतर आमच्या गावामध्ये चर्चा झाली, चर्चा झाल्यानंतर त्या गोष्टीला उदाहरण आलं आणि उदाहरण आल्यानंतर त्यांना समजलं की आता हे काही खरं नाही। मग त्यावेळेस त्यांनी 12 लाख रुपये 12,49,000 रुपये भरले। नंतर 2 लाख रुपये 2,10,000 रुपये भरले, असे म्हणून 14,59,000 रुपये काहीतरी भरलेले आहेत। म्हणजे एकंदरीत एवढी गावामध्ये शिकलेली लोक सुद्धा असतात प्रत्येक, पण तो सामान्य माणूस कोणत्याही ग्रामपंचायतच्या इतर कारभाराकडे लक्ष घालत नाही, जो तो आपल्या कामामध्ये बिझी असतो। तरी पण हे सामान्य नागरिक असून सुद्धा यांनी गावचा कारभार कसा चालतोय हे पाहतायत। एकंदरीत मला तुम्हाला जर ह्या न्याय मिळाला कदाचित तुम्हाला गावकऱ्यांना मला तुम्ही कोणत्या इलेक्शन आता भावी काळात काय असं तुमचं काही मत आहे का? तुम्ही असंच म्हणून तपास केला था? नाही, माझ्या आयुष्यामध्ये काही कुठलं मला थांबायचं नाही ना, कुठलं मला इलेक्शन लढायचं नाही। फक्त हे माझं एक मत आहे की काम करून खाले तर काय हरकत
शकत नव्हतं. पण बिगर कामाची एवढी जर बिलं खात असतील, एवढा जर भ्रष्टाचार होत असेल, ते मला सहन झालं नाही. त्यामुळे मी एवढी बिलं काढले आणि स्टेटमेंट काढलं बँकेत. म्हणजे तुम्हाला कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नाही, सामान्य नागरिक असताना एक जागरूक असणं खूप महत्त्वाचं आहे. काय सांगाल सर, तुम्ही ग्रामस्थ आहेत याच ठिकाणी, हे नागरिक तर आता जागरूक झालेले आहेत, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही काही या ठिकाणी प्रश्न मांडाल का तुमचं कोणी? मी सर नवनाथ बालाजी पेरके, राहणार थोट सावरगाव. आपले उपोषणकर्ते शेषराव शिवमूर्ती कोरनोळे यांच्यासाठी भेट देण्यासाठी आलो सहजासहजी. पण तसं पाहता त्यांनी सविस्तर पद्धतीने जे काही ग्रामपंचायतच्या कारभाराचा व्यवहार जे आहे सविस्तर पद्धतीत त्यांनी कागदपत्री त्यांनी तयार करून सोबत घेऊन बसलेत उपोषणाला. तरी पुढील तपासामध्ये शासकीय यंत्रणेने जे काही अप्रतपर कोणते ग्रामविकास अधिकारी असतील ना, कुठलेही जरी अधिकारी असतील तर त्यांच्यावर तात्पर्य त्यांच्यावर कारवाई होणे हे योग्य आहे आणि शासनाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी एवढी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. धन्यवाद सर. अगदी बरोबर आहे, कारण असे प्रकरण होत असताना ग्रामस्थ सोबत असणं गरजेचं असतं. किंवा जेव्हा सामान्य नागरिक जागतो तेव्हा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी झालेल्या आहेत. एकंदरीत कुठलीही राजकीय दबाव न आणता हे ग्रामपंचायतीमध्ये जो काही ढिसाळ कारभार होतोय ते पुढे येणं महत्त्वाचं आहे. एकंदरीत आपण पुढील काळातही जे काही या ग्रामपंचायतच्या जो काही न्याय होईल शासन स्तरावर कशा प्रकारे या ठिकाणी कारवाई करतील आपण आहेत. सर काय सांगाल, ह्या प्रकरणामध्ये कशा प्रकारे अफार झालेला आहे, तुम्हाला पण काही येतं का निदर्शनात त्याच्यामध्ये? सर हे जे आहे ना, आमच्या गावामध्ये 18,43,200 रुपयाचा घोळ केलेला आहे. हे ग्रामसेवकाचं नाव आहे शेळके साहेब म्हणून. ते आणि सरपंचाच्या सहमताने ह्यांनी असे पैसे उचललेत की त्या माणसाचा ह्या कामाशी काही संबंध नाही. आणि किसन दत्तराव मुंडे हे शेळके साहेबाचा क्लासमेट असल्यामुळं त्याच्या खात्यावर पैसे टाकलेले आहेत. आणि ते ह्या गावचे ग्रामस्थ आहेत नाही, म्हणजे ग्रामस्थ नसताना देखील त्यांच्या खात्यावर या गावचे नाही. जे शेळके साहेबाचं गाव आहे डोंगर शेळकी, शेळके साहेबाच्या गावातला ते क्लासमेट आहे त्यांचा. त्याच्या नावावर आमच्या गावातल्या ग्रामपंचायतीचे काही पैसे जे की कामच झालं नाही त्या बोगस पैसे त्यांनी उचललेले आहेत. त्याच्यानंतर दुसरे शेवाळे साहेब म्हणून आले ग्रामसेवक, त्यांनी पण सदानंद सुरलीधर कांबळे म्हणून हे एक MSCBच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून आहे शिरवानपाळला, त्याच्या नावावर जवळपास ह्यांनी 12 लाख रुपये बिल उचललं होतं, 13 लाख रुपये. ते देखील पैसे उचलता येतात ग्रामपंचायतचे, पण ग्रामपंचायतच्या खात्यात टाकता येत नाही. तर ह्यांनी असा भ्रष्टाचार करून सरपंचाच्या संगनमताने ह्या गावामध्ये जवळपास 36 लाख रुपयाचा घोळ ह्यांनी 3 महिन्यामध्ये केलेला आहे. मी एक थोट सावरगावचा लक्ष्मण शेषराव म्हणारे माझं नाव आहे. मला हे सगळं कळाले, पण गावामध्ये काही लोक जे आहेत ना सरपंचासंग लागे भागे आहेत, ते शेवाळे ग्रामसेवक असेल, शेळके असेल, काही खाऊन पिऊन मळून असतील. त्याच्यामुळं कुणी गावामध्ये आता जेवढे इथं लोक बसलेत हे आपले जे उपोषण करायला शेषराव कोरणे ह्यांच्या पाठीशी आहेत, आम्ही पण आहे. एकंदरीत कुठंतरी एक धनदांडगे लोक आहेत, राजकीय सत्ता आहेत, असं कुठं लोक आहेत, राजकीय लोक असल्यामुळे कुठेतरी दबाव येत होता आणि हे प्रकरण झापली गेले आतापर्यंत. पण एकंदरीत एक शेषराव कोरणे सामान्य नागरिक सुजाण नागरिक जागरूक झाले आणि आता हळूहळू कुठं हे प्रकरण बाहेर यायला लागलेत आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही आता त्यांच्या पाठीशी उभं राहताय. त्या उपोषणाला एक कुठं वेगळं वळण येते, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी तुमची मागणी आहे. साहेब आमचं तर म्हणणं असं आहे, कारवाई जरी झाली, हे 2-4 महिने घरी बसतील परत येतील, ह्यांच्यावर अशी कठोर कारवाई झाली पाहिजे की ह्याने आयुष्यात हे काम करू नये. असं भ्रष्टाचाराचं साधी गोष्ट नाही. 3 महिन्यामध्ये 36 लाखाचा आमच्या गावात जेवढे बी लोक थांबलेत, ग्रामपंचायतच्या एकाही सदस्याला हे काम केलेलं आणि पैसे उचललेलं देखील माहीत नाही. म्हणजे एकंदरीत हा सर्व कारभार मनमानी झालेला आहे. मनमानी काय, टोटल काळा कारभार आहे. 1 रुपयाचंही काम कुठं झालेलं नाही गावामध्ये. जर हे काम झालं असेल तर सरपंचानं या मारुतीपाशी येऊन सांगावं की मी हे काम केलेलं आहे 36 लाखाचं, आणि गावातल्याला बी कुणाला बी सांगावं. एकमताने या ठिकाणी सर्व ग्रामस्थ जमलेले आहेत. आपण सर्वजण या उपोषण करते शेषराव कोरळे यांना सर्वजण या ठिकाणी समर्थन देणार का? म्हणजे एकंदरीत या गावचे सगळे सुजाण नागरिक आता जागे होत आहेत आणि हे प्रकरण नक्कीच शासन स्तरावर कुठेतरी याची विचारपूस केली जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई नक्कीच करण्यात येईल. पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज. मी नागेश लांजे, ग्रामपंचायत थोट सावरगाव इथून अहमदपूर.